मैं मेरे फॉलोअर्स से गुजारिश करूंगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें, सब्सक्राइब करें, उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया। जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 44/2025 BNS कलम 318(4), 351(2), 35 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जी फिर्यादी आहे ती एक महिला पोलीस शिपाई असून जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे। तिच्या फिर्यादीनुसार यातील जी आरोपी आहे तिचे नाव अर्चना प्रभाकर पाटील, ती देखील महिला पोलीस दलामध्ये शिपाई होती, ती सध्या सस्पेंड आहे। तिने तिच्या काही नातेवाईक व मित्र यांच्या संगनमताने सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला नफा मिळेल आणि त्या नफ्यात तुम्हाला फायदा होईल याचा आमिष दाखवून ही फिर्यादी व तिची मैत्रीण, ती देखील पोलीस शिपाई आहे, हे दोघांचे मिळून जवळपास 30 लाख रुपये तिने घेतले आणि परत देण्यास टाळाटाळ केली। त्या याच्यावरून हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामधील जी आरोपी आहे अर्चना प्रभाकर पाटील, तिला या गुन्ह्याकामी अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास कोणी अनिल भवारी हे करत आहेत। तिला कोर्टामध्ये हजर केल्या असता 5 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। एकूण मुख्य आरोपी अर्चना प्रभाकर पाटील हिच्या समवेत इतर 6 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या प्राथमिक आपला हा गुन्हा दाखल झालेला आहे। अजून देखील आम्हाला माहिती मिळते किंवा साक्षीदार समोर येत आहेत, त्या पद्धतीने सदर गुन्ह्याचा तपास आपण करतो आहोत। जे फिर्यादी किंवा ज्यांची फसवणूक झालेली असेल ते समोर आल्यास त्यांचा देखील गुन्हा दाखल करण्यात येईल किंवा याच्यामध्ये त्याचा तपास करण्यात येईल। तिचे नातेवाईक आहेत, बहीण पण आहे, त्यांची नावं फिर्यादीमध्ये आहे, त्या अनुषंगाने देखील तपास होईल। फिर्यादीने फिर्याद दिल्यानुसार ज्या ज्वेलर्सची नावं आलेली आहेत त्यांचा खरंच या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का किंवा काय याचा तपास गुन्ह्यामध्ये